विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्तये. आजचा हा जो पुरस्कार आपण ज्यांना प्रदान करणार आहोत त्या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत असे आमचे श्री गुरु सावकार बुवा तथा श्री विष्णुपंत रामकृष्ण चिद्रवार यांचं काही व्यावहारिक वैभव त्याचबरोबर जे मुख्य असणारं आध्यात्मिक वैभव याबद्दल आपणास मी काही सांगण्यामध्ये प्रवृत्त झालो आहे. ते सध्या ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर स्मारक मंदिर आळंदी, पंढरपूर आणि परभणी या तीनही शाखेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्या संस्थेच्या द्वारा प्रवचन, कीर्तन, धार्मिक कार्यक्रम याच्या माध्यमातून वेदांत विचाराचा प्रचार प्रसार, गुरुजींच्या नावाचा, गुरुजींच्या विचाराचा, गुरुवर्य महाराजांच्या विचारांचा ते प्रचार प्रसार या संस्थेमार्फत करतात. त्याचबरोबर आळंदी ते पंढरपूर जी पायीवारी सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये आपली दिंडी क्रमांक 48 असते. त्या 48मध्ये श्री गुरु सावकारबुवा हे सल्लागार म्हणून आहेत. गेले 40 वर्षांपेक्षाही अधिक म्हणजे आत्ता हे यावर्षीच असणारं 46वे वर्ष त्या पालखी सोहळ्याचं आहे आणि ते त्या सल्लागार समितीत कार्यरत आहेत. त्याचबरोबर श्री गुरु साखरे महाराज प्रतिष्ठान, ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांच्या नावाने असलेल्या गुरुवर्य महाराजांनी स्थापित केलेल्या सर्व संस्था, यशोधन प्रकाशन, ज्ञानेश्वरी सत्संग मंडळ या सर्वांच्या ते हिशोब तपासण्याचं, हिशोब सांभाळण्याचं कार्य ते अनेक वर्षापासून करतात. त्यामुळेच की काय सर्वजण त्यांना सावकार बुवा म्हणतात. दुसरी गोष्ट अशी की ही सेवा नाथ महाराजांनीही जनार्दन स्वामींकडे असताना देवगिरी किल्ल्यांवर केलेली आहे. तशीच सेवा सावकार बुवा या संस्थेची, या गुरुपरंपरेची करतात. हे झालं व्यावहारिक वैभव. याच्यापेक्षा महत्त्वाचं असणारं आध्यात्मिक वैभव ते म्हणजे सावकार बुवा म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुमटी याप्रमाणे आहेत. सावकार बुवांच्या आजोबांचं म्हणजे ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण नारायण महाराज चिद्रवार यांच्या अंत्येष्ठीचं म्हणजे दशक्रिया विधी भगवंतांनी स्वतः ब्राह्मण वेशामध्ये येऊन केलेला आहे. त्याचबरोबर सावकारबुवांचे वडील असणारे रामकृष्ण चिद्रवार गृहस्थाश्रमात असून देखील अत्यंत वैराग्यवान, धनधान्य संपन्न, धनाढ्य असताना देखील जेव्हा केव्हा विरक्ती व्हायची ते सर्व या मुलांना घेऊन आळंदीला, पंढरपूरला, त्र्यंबकला राहायचे. आणि त्यातूनच सावकारबुवांकडून त्यांनी चिरंजीव पदाचे म्हणा, विचारसागराचे, ज्ञानेश्वरीचे पारायण करून घेतले. आणि त्यातूनच कदाचित किंवा त्यांच्या पूर्वपुण्याचा काही ठेवा आणि त्याच्यातून त्यांना अशी इच्छा झाली की आपण नैष्टिक ब्रह्मचर्यातच राहावं. आणि कालांतराने त्यांच्या वडिलांना म्हणजेच श्री रामकृष्ण चिद्रवार यांना ब्रह्मलीन गुरुजींचा स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की तुझा सर्वात मोठा मुलगा असणारा मला सेवेसाठी दे. आणि सर्व भावंडांमध्ये ज्येष्ठ असणारे सावकार बुवा व्यवहार चतुर, त्या बाबतीत ते कोणालाही सांगायची गरज नाही. आणि तसेच असणारे प्रक्रियेच्या बाबतीत देखील चतुर, सावकार ज्याला म्हणावं, कमी जास्त काहीही होणार नाही असे आमचे सावकार बुवा. आणि मग त्यांच्या त्या स्वप्नदृष्टांतानुसार त्यांच्या वडिलांनी गुरुजींना विधिपूर्वक पाडव्याच्या दिवशी सावकार बुवांना ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर यांना दान केलं. आणि ते 1965 ते 1970 म्हणजे गुरुजींच्या प्रयाणापर्यंत गुरुजवळच राहिले. आपल्याला मोठमोठ्या महाराजांचा, गुरूंचा कीर्तन प्रवचनातला प्रभाव माहिती असतो, त्यांचा स्वभाव माहिती नसतो. गुरुवर्य महाराज म्हणायचे की तुला स्वभाव पाहायचा असेल तर आश्रमात ये, मग कळवी. त्यामुळं त्या गुरूंच्या स्वभावाला अनुकूल सेवा करणं हे फार अवघड आहे. तसं सावकारबुवांनी ब्रह्मलीन रंगनाथ महाराजांकडेही सेवा केली. आणि गुरुजींच्या पश्चात 1971 पासून ते पुढे अध्यापनासाठी, मुख्यतः अध्ययनासाठी आणि विशेष म्हणजे नैष्टिक ब्रह्मचर्यात राहणं हे सोपं नाही. त्यासाठी तसं अनुकूल वातावरण पाहिजे. आणि तसं अनुकूल वातावरण श्री गुरुवर्य साखरे महाराजांकडे आश्रमात असल्यामुळे ते गुरुजींच्या शिफारशीने आश्रमात आले. आणि तिथपासून 1971 पासून आजतागायत म्हणजे आज एक 55-56 वर्ष झालेत ते तिथेच गुरुवर्य महाराजांकडे अध्ययनही केले. विचारसागर, वृत्तीप्रभाकर, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, अद्वैत मकरंद. नुसतं अभ्यास करणं हे सोपं आहे, पण गुरुवर्य महाराज म्हणायचे की माणसासारखा माणूस घडवणं अवघड आहे. आणि ते स्वतः तसे गुरुजींच्या विचाराने, गुरुवर्य महाराजांच्या विचाराने घडले. त्यांच्यासारखेच अनेक शेकडो विद्यार्थी त्यांनी
जसा वेळ मिळेल तसा ते त्यांना शिकवलं. कीर्तन प्रवचन करत फिरणं म्हणजे सावकार बाबा म्हणतात की हे बोंबलत फिरणं आहे. कारण कीर्तन प्रवचनामध्ये जे आपण बोलतो त्या वक्तव्याच्या मागे आपली जर कार्यशक्ती असेल, कर्तृत्व शक्ती असेल, तर त्या शब्दाचा परिणाम पुढच्याच्या हृदयावर होतो, त्याशिवाय होत नाही. त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे या कीर्तन प्रवचनापेक्षा कीर्तन प्रवचन सावकारबाबांनी केले नाहीत असं नाही, भरपूर केलेत. पण गुरुसेवेला प्राधान्य देऊन गुरुवर्य महाराजांच्या अनुमतीने जेव्हा कुठे अनुकूलता असेल त्यावेळी त्यांनी सेवा केली. आणि गुरुजींकडे असताना अनुवादपूर्वक पांक्त अध्ययन करून प्रत्येक पदपदांचा विचार करून त्यांनी जे काही आत्मसात केलं तेच आज आम्हाला ते शिकवतात. ही वैभवाची गोष्ट आहे. आणि हा पुरस्कार म्हणजे हा सावकारबाबांना माझ्या माहितीतला पहिलाच पुरस्कार आहे बरं का. मग सावकारबाबांना हा पहिलाच पुरस्कार आहे म्हणजे सावकारबाबा पुरस्काराच्या आधी योग्य नव्हते असा नाही बरं का. तसा भाव नाही. सावकारबाबांनी कधी पुरस्कार स्वीकारलाच नाही. कीर्तन करायचे परंतु प्रवास भाडं सुद्धा कधी घेतलं नाही सावकारबाबांनी. उलट ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आपलं काहीतरी देऊन यायचं आहे. आता हा एवढा इथं काय कार्यक्रमाला काही कमी नाही, परंतु त्यांच्या ठिकाणी असणारं दातृत्व तुम्हाला आता कार्यक्रम संपेपर्यंत कळेल. हे असे असणारे म्हणजे आणि अभ्यास करून तेच विचार शिष्याच्या हृदयात घडवणं हे विशेष. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे या न्यायाने. आणि मुख्य म्हणजे मला पहिल्यांदा नवल वाटलं की सावकारबाबा पुरस्काराला हो कसं काय म्हटले. आता ज्ञानी महात्म्यांचं जे काही वर्तन असतं ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई या उक्तीनुसार त्यांचं काही प्रारब्ध कर्म असेल त्या प्रारब्धामध्ये हे नावलौकिक मिळवणं. कारण की नावलौकिकाच्या मागे धावणारे सावकार नाहीत. सावकार म्हणजे हिशोबातलेही सावकार आणि वेदांत प्रक्रियेच्या बाबतीत अस्खलित बिनचूक. नाहीतर तसं जर पाहायचा विचार केला तर कीर्तना प्रवचनामध्ये हे वेदांताचे विचार स्वतः प्रामाण्य काय, परतः प्रामाण्य काय, वृत्तीव्याप्ती कधी, फलव्याप्ती कधी, अंतःकरण वृत्ती कधी, अविद्या वृत्ती कधी, हे असणारे सूक्ष्म सूक्ष्म असणारे भेद त्यांनी स्वतः अध्ययन करून सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये रुजवलेत. हे असणारं वैभव या परंपरेचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा पुरस्काराला होकार दिला. हे म्हणजे जे कधी कोणी काही घेत नाही ते त्याला आपण जर देऊ आणि त्याने ते स्वीकारलं तर ते आपलं नशीब म्हणायचं. तसं या पुरस्कारालाही अलंकृत करण्याचं काम या सावकारबाबाच्या निर्णयात झाले असं मला वाटतं. आणि जे महात्म्यांच्या ज्या महात्म्या औरंगाबादकर बुवा सावकारबाबांनी अनेक कीर्तनं त्यांची ऐकली आहेत, गुरुवर्य महाराजांनी ऐकली आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार एका कीर्तनकाराचा सन्मान म्हणून देत आहात त्याबद्दल आनंदच आहे. आणि हे असणारं सावकारबाबांचं असणारं आध्यात्मिक वैभव. विशेष म्हणजे आपल्या गुरूंनाही आपली सेवा आवडावी, गुरूंनी आपल्या मांडीवर देह ठेवावा किंवा देह ठेवण्यासाठी एखाद्या शिष्याची मांडी निवडावी, ही असणारी त्याच्या मागची असणारी सेवा, समर्पण, त्याग आहे, गुरुनिष्ठा आहे, गुरुसेवा आहे. आणि ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकरांनी त्यांच्या मांडीवर देह ठेवला. हे असणारं वैभव संपन्न. आणि दुसरा भाव म्हणजे एखाद्या फाटक्या तुटक्या माणसानं सर्व सोडून परमार्थ करावा, यात काही विशेष नाही, तेही विशेषच आहे. त्याच्या पूर्वपुण्य असल्याशिवाय बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तेही काही सोपं नाही. परंतु व्यवहार चतुर असताना, व्यवहारामध्ये कुठलीही कमी नसताना, घरून भरपूर श्रीमंती असताना या सर्वामध्ये ते राहिले. आज पाहता आता पुढल्या वर्षी त्यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आम्ही साजरा करणार आहोत. ते त्यालाही त्यांची परवानगी मिळाली तर. आणि त्यामुळं ही आयुष्याचा हा असा असणारा एकंदर काळ गुरुसेवेत ज्यांनी घातला, ग्रंथ निर्मिती त्यांनी स्वतःच्या नावानं काहीही केली नाही, ब्रह्मलीन गुरुजींनीही काही केली नाही. गुरुजी जे काही चिंतन सांगायचे ते आमचे सावकारबुवा असतील, बिजलाल भुतडा असतील, ब्रह्मलीन धूत महाराज असतील, मुरली महाराज धूत, त्यांनी जे काही अक्षरबद्ध केले मग त्याचं ते पुनर्प्रकाशन त्यांनी केलं. त्यालाही सावकारबुवांनी आपल्या असणाऱ्या बऱ्याच वह्या दिल्या, एवढंच त्यांचं सहकार्य. आणि गुरुवर्य महाराजांचे जे काही कुठं कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यानं व्हायचे ते सर्व ध्वनिमुद्रित करून ठेवणं, अक्षरना अक्षर जपून ठेवणं, हे काम मात्र ही असणारी मोठी संपत्ती. आवाज असला म्हणजे त्याच्यापासून परत ग्रंथ निर्मिती करता येते. हे असणारं त्यांचं योगदान. इतकं बोलून मी त्यांच्या परिचयाला
थांबतो.